अजितदादांच्या अपघाती निधनानंतर अपघातानंच राजकारणामध्ये यावं लागलेल्या आणि त्यातही उपमुख्यमंत्री पदाची झूल पांघरावी लागलेल्या सुनेत्रा अजित पवार यांना आज 3 पातळ्यावरती एकाएकीपणे झुंज द्यावी लागते, संघर्ष करावा लागतोय, लढा उभा द्यावा लागतोय। याचा अर्थ कुठेतरी सुनेत्रा पवारांचा राजकीय छळ होतोय का? त्यांची कुठेतरी मानसिक कुचंबणा होते आहे का? कारण उभ्या महाराष्ट्राची मागणी आहे की अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवावा। हीच वेदना सुनेत्रा पवारांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये खोलवर असेलही, पण ते शल्य मांडता येत नाही, बोलताही येत नाही आणि देवेंद्र फडणवीसांना गुन्हा नोंदवा म्हणून त्यांच्याकडे बोलता सुद्धा येत नसेल, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जाहीर पवित्रा घेता येत नसेल, तर सुनेत्रा पवारांचा कुठेतरी राजकीय छळ होतोय का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अगदी उघडपणे 2023च्या बैठकीचा आधार घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावरती बळजबरीनं ताबा घेण्याचा प्रयत्न केला। हे उघड असताना सुद्धा या दोघांना पक्षाबाहेर हाकलता येत नसेल, त्यांच्या विरोधामध्ये कसलाही निर्णय घेता येत नसेल, तर यामध्ये सुनेत्रा पवारांची मानसिक कुचंबणा होत असेल का? आणि त्यातही पवार कुटुंबाची सून म्हणून त्यांना पवार कुटुंबाची नातं स्नेहाचं अगदी पूर्वीसारखं, जसं अजितदादा हे जरी त्या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गेले होते तरी सुद्धा त्यांनी साहेबांशी आणि पवार कुटुंबाशी आपलं नातं अत्यंत चांगलं ठेवलं होतं। अगदी सुनेत्रा पवारांना ते नातं सांभाळताना सुद्धा कुठेतरी त्यांची दमछाक होताना दिसते आहे का? म्हणजे सुनेत्रा पवारांचा राजकीय छळ आणि मानसिक कुचंबणा होते आहे का? अजितदादांना 70,000 कोटीचा जो भ्रष्टाचार जे प्रकरण होतं अजितदादांचं, त्यामध्ये त्यांना सुद्धा समर्थपणे ते पेलता आलं नव्हतं। एवढं मोठं ते आव्हान होतं भाजपचं आणि त्यांना कुठंतरी आपलं निर्दोषपणा, आपण निष्पाप आहोत हे सिद्ध करण्याकरता त्यांना पर्यायानं भाजपच्या छत्रछायाखाली जावं लागलं होतं। म्हणजे दादासारखा कणखर, कार्यक्षम आणि निर्णयक्षम राजकारणी, अतिशय परिपक्व राजकारणी, त्याची जर या भाजपाबरोबर संघर्ष होत असताना दमछाक झाली असेल, तर मग सुनेत्रा पवारांची काय अवस्था असेल? म्हणजे सुनेत्रा पवार यांना कुठंतरी अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवावा एवढं सुद्धा बोलता येत नसेल, तर यामागे देवेंद्र फडणवीस आणि ह्या भाजपचं कुठंतरी दबाव तंत्र या सुनेत्रा पवारांवरती दिसतंय, वाटतंय। याचं कारण म्हणजे जसं अजित पवारांना स्वतःच्या जवळ NDA मध्ये घेण्यासाठी, महायुतीमध्ये घेण्यासाठी खेळ खेळला गेला, अगदी तसंच सुनेत्रा पवारांचं तोंड बंद करण्याकरिता पार्थ पवारांच्या त्या पुण्याचं महारत्नाच्या जमिनीचा तो घोटाळा म्हणून जो सांगितला गेला आणि त्यामध्ये पार्थ पवार हे अडचणीत येऊ शकतात, त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला जाऊ शकतो किंवा त्यांच्यावरती अटकेची लटकती तलवार त्यांच्या डोक्यावरती आहे, अशा ज्या बातम्या यायला लागतात अधूनमधून, हा प्रयत्न म्हणजे कुठंतरी या भाजपनं या सुनेत्रा पवारांचा कुठंतरी राजकीय छळ चालू केलेला आहे का? त्यामुळं त्यांना अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवावा अथवा त्या क्रिमिनल अँगलनं चौकशी करावी अशी साधी मागणी सुद्धा त्यांना करता येत नसेल, तर मग ही उपमुख्यमंत्री पदाची झूल नाही तर याला काय, आणखी काय नाव द्यायचं? कारण निर्णयच घेता येत नसतील आणि स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नसतील, आपलं म्हणणं मांडता येत नसेल, तर त्या पदाला, म्हणजे ते पद, शोभेचं पद, याच्या पलीकडं त्याकडे पाहता येणार नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी कर्जतमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक 2023 मध्ये झालेली होती, त्या बैठकीचा आधार घेऊन त्या निवडणूक आयोगाकडे
कार्यकारी अध्यक्षाकडं पक्षाच्या निर्णयाचे अधिकार राहतील म्हणून त्या निवडणूक आयोगाला कळवलं होतं. म्हणजे एक प्रकारे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळजबरीनं बळकावण्याचा प्रयत्न त्यांचा होता. हे उघड सत्य आहे. आणि हे उघड सत्य दिसत असताना सुद्धा सुनेत्रा पवार यांना सुनील तटकरे अथवा या प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामध्ये एक अवाक्षर काढता येत नाही आहे. त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवता येत नाही. त्यांची हकालपट्टी करणे तर दूर सोडाच, पण हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत असं त्या पार्थ पवारांना बोलावं लागतंय. म्हणजे कुठंतरी या भाजप महायुतीमध्ये सत्तेमध्ये असताना सुद्धा, उपमुख्यमंत्रीपदी असताना सुद्धा सुनेत्रा अजित पवारांचा राजकीय छळ कुठेतरी होतोय का? आणि तिसरी पातळी म्हणजे पवार कुटुंबाशी त्यांना जे पूर्वीचं स्नेहाचं नातं आहे ते टिकवताना त्यांची दमछाक होताना दिसते आहे. एकीकडे रोहित पवार हे अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत फिरले. शेवटी त्यांनी कर्नाटकमध्ये जाऊन गुन्हा नोंदवला. ही गोष्ट, हे शल्य जसं रोहित पवारांना आहे तसं सुनेत्रा पवार यांना सुद्धा असेलच ना. पण त्यावर त्यांना काही एक करता येत नसेल तर पुन्हा नंतर जसे अजितदादांचे पवार कुटुंबाशी नातं होतं, अगदी पक्षापासून म्हणजे पक्ष वेगळा झाला, महायुतीबरोबर अजितदादा गेले, पण त्यांनी शरद पवारांशी अबोला नव्हता. त्यांच्या प्रत्येक वसंतदादा इन्स्टिट्यूट असो किंवा रयत शिक्षण संस्था असो किंवा विद्याप्रतिष्ठान असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये बंद दाराआड साहेबांशी अजितदादा पवारांच्या चर्चा चालूच होत्या. त्यांचे स्नेहाचे नाते तुटलं नव्हतं. आणि तेच स्नेहाचं नातं कुठंतरी आता अजितदादासारखं टिकवण्याचा प्रयत्न करताना त्यांची दमछाक होते का? कारण अजितदादा होते. आता जर साहेबांशी बोलावं, रोहित पवारांशी बोलावं, सुप्रिया सुळेंशी संवाद साधावा, तर कुठेतरी या देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं बर्डन त्यांच्यावर येतंय का? म्हणून त्यांना अगदी दादासारखं मनमोकळेपणानं पवार कुटुंबाशी आपलं जे स्नेहाचे नाते आहे ते टिकवता येत नाही आहे आणि ते सांभाळताना त्यांची दमछाक होताना दिसते आहे का? अजितदादासारखा वाघ अधांतरी सोडून गेला आणि त्यामुळं ही वाघीण आपल्या त्या पार्थ नावाच्या पिलासाठी निकराची लढाई लढताना दिसते आहे का? म्हणजे एक प्रकारे सुनेत्रा पवार यांना मानसिक कुचंबनेला सामोरं जावं लागतंय का? आणि त्यांचा राजकीय छळ होतोय का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.